काल माझ्या मुलाचा बड्डे होता, तर मी नाश्त्यासाठी 3 प्रकार बनवले होते. इडली, ढोकळा आणि गुलाबजामुन. ती रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ढोकळ्याची चटणीही दाखवली आहे, तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. ही रेसिपी तुम्ही 3 टाईपचे नाश्ते तुम्ही पाहुणे आल्यावर किंवा तुमच्याकडे पार्टी असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या पार्टीसाठी किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी बनवू शकता. हे 3 प्रकारचे नाश्ते सोप्या पद्धतीने कसे बनवले ते पाहूया. तर मी गुलाबजामुन पहिल्यांदा करायला घेतले. गुलाबजामुन करताना आपण पाक आधी पहिला करून घ्यायचा आहे. तर मी 2 मोठे चमचे साखर घातलं आहे आणि त्याच चमच्याच्या मापानेच मी 3 चमचे पाणी घातलं आहे आणि घट्टसर थोडासा चिकट असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि आता फ्लेवरसाठी आपल्याला 2 वेलची अशी फोडून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये केसरचे धागे 7-8 टाकले आहेत. आपला पाक तयार होत आला आहे. आता आपण तो थंड करायला ठेवणार आहोत. आणि आता गुलाबजामुन मी करायला घेणार आहे. तर गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलं आहे मी. चितळेचं प्रीमिक्स या कुठलंही चितळेचं प्रीमिक्स मला जास्त करून आवडतं. तुम्ही शक्यतो त्याचेच गुलाबजामुन बनवा. तुमचेही गुलाबजामुन याप्रमाणे होतील. प्रीमिक्स घेऊन मी घट्टसर मळून घेतलं आहे. पाण्यानेच मळून घ्यायचं आहे आणि त्याचे सुपारी एवढे छोटे छोटे गोळे करून आपण हे असे फ्राय करून घ्यायचे. मंद गॅसवर फ्राय करायचे म्हणजे आपले गुलाबजामुन व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातील. आणि आता पाक थंड झाला आहे, त्याच्यामध्ये फ्राय केलेले हे गुलाबजामुन आपण त्यात घालून घेतले. मी फ्राय करताना शक्यतो डार्क कलरमध्ये फ्राय करते, म्हणजे खाण्यासाठी आपल्याला टेस्टी लागतात. असे नक्की ट्राय करा तुम्ही. जास्त डार्क रंगावरती तळले तर आपले गुलाबजामुनही आतपर्यंत शिजले जातील. आता पाक हा आपला पाकामध्ये आपण गुलाबजामुन टाकून फ्रीझरमध्ये मी 3-4 तास ठेवून दिले होते आणि आता आपला गुलाबजामुन तयार झाला आहे. आपण ढोकळा करायला घेणार आहोत. तर ढोकळ्याचं पाणी मी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि लिंबाचा 1 तुकडा घातला आहे आणि आपण आता हे मिडियम गॅसवरती पाणी तापत ठेवलं आहे आणि पाणी तापेपर्यंत आपण आता ढोकळ्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघूया. तर ढोकळा बनवण्यासाठी आपण घरीच ढोकळा बनवणार आहोत. तर आपण ते पीठ तयार करूया. तर त्या एका बाउलमध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला आता साखर घालायची. साखर मी 4 टीस्पून घातलं आहे. याप्रमाणे एका कपात 1 कप पाण्यामध्ये 4 टीस्पून साखर घालून घेतले. आता सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. मग हे बाजारात नक्कीच भेटेल किंवा लिंबू सत्व त्याला बोलतात, ते 1 चमचा घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे 1.5 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. चिमूटभर हिंग घातलं आहे आणि चिमूटभर हळद घातली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. तर तेल मी 5 टीस्पून घातलं आहे. याप्रमाणे आपण 5 टीस्पून आपण तेल घालून हे सर्व मिक्स करून घेऊया. साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळायला गेलं पाहिजे. आणि चण्याचं पीठ बारीक दळलेलं हवे, ते मी 1.5 कप घेतलेलं आहे आणि 1.5 कप चण्याचं पीठ आपण बारीक दळलेलं त्याच्यात टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गुठळ्या मोडून घ्यायच्यात. व्यवस्थित 2-3 मिनटं मिक्स करून घेऊया. याप्रमाणे सॉफ्ट असं मिक्स करून झालेलं आहे आपलं. बघा, याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे. जास्त पाणी घालू नका. 1 कप पाणी बास होईल 1.5 कप बेसन पिठाला. आता आपण मीठ घालूया. सोडा घालूया. सोडा मी 1 टीस्पून घातला आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घालून तो ॲक्टिवेट केला आहे. याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. सोडा घातल्यावरती आपण व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि तेल लावलेल्या ताटामध्ये आता मी ते बॅटर ओतून घेतलेलं आहे. याप्रमाणे सर्व बॅटर मी ओतून घेतलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनटं लागतील वाफवायला. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आता 20 मिनटानंतर मी फोडणी घालून घेणार आहे. गरम तेलामध्ये मी राई जिरं घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता टाकला आहे. व्यवस्थित फोडणी लागलेली आहे. आता आपण फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. त्यामुळे थोडंसं भांडं वर करूनच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं, नाही तर अंगावर उडू शकतं. त्यामध्ये 1 टेबलस्पून मी साखर घातली आणि थोडंसं गरम करून घ्यायचं. साखर विरघळून घ्यायची आणि ही फोडणी आपण ढोकळा थंड झाल्यावरतीच आपल्याला टाकायचं आहे. ढोकळा थंड झाल्यानंतर कापून घ्या आणि असं फोडणी आपण व्यवस्थित पेरून घेतलेली आहे. त्याच्यावर कोथिंबीर आपण घालून घेऊया. पाणी त्याच्यामध्ये मी अर्धा कप घातलेलं होतं, म्हणजे ढोकळा आपला सॉफ्ट असा तयार होईल. याप्रमाणे आपला ढोकळाही तयार झालेला आहे. आता आपण इडली करायला घेऊया. इडलीचं बॅटर मी रात्रीच भिजवून ठेवलेलं होतं. इडलीचं बॅटर कसं करायचं ते मी माझ्या चॅनलवर आधीच दाखवलं आहे.
त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि आता इडली पात्रामध्ये मी एक चमचा इडली बॅटर टाकून घेतलं आहे. खाली आपण तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला आणि आता मी ते कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि 15 मिनटं वाफवून घेणार आहे. थंड झाल्यावर इडली काढून घेऊया. आता ढोकळ्याची चटणी करायची आहे. तर कोथिंबीर चांगली मूठभर घेतली आहे, 7-8 पुदिन्याची पानं, मिरच्या 2-3 घेतल्या आहेत, मीठ घातलं आहे, साखर घातली आहे आणि अशी बारीक वाटून घेतली आहे. इडली आपली थंड झालेली आहे. 15 मिनटं वाफवून घेतली होती. बघा याप्रमाणे इडली आपली मऊसूत अशी झालेली आहे. तुम्ही हे बॅटर कसं बनवायचं माझ्या चॅनलवर नक्की पहा. मी दाखवलेलं आहे. तुमची ही इडली तशीच तयार होईल. बघा अशी सॉफ्ट इडली आपली तयार झालेली आहे. हे असे आपण 3 नाश्ते बनवलेले आहेत. तुम्ही तुमच्या पार्टीसाठी नाश्ता बनवू शकता. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.